बघू शकता मंदिर आहे, बसेस वगैरे भरपूर येत आहेत. आता आम्ही चाललोय थेटवरती. आता आम्ही जवळजवळ पोचू 30 मिनिटाच्या आत पोचू आम्ही. ठीक आहे, अर्धा घाट तर आम्ही चढलेलो आहे. आता बघूया, चांगले खूप चांगले व्ह्यूज बघायला मिळतात इथून. घाट म्हटल्यावर व्ह्यूज दिसणारच. आणि आता थेट आता आम्ही निघतोय. बघा भाई लोक आहेत आपले, ओंकार, रोशन, राहुल. ठीक आहे, आणि दोघे जण वरती गेलेत, सुधीर वगैरे. चला स्टार्ट करू. आम्ही जवळजवळ 20 मिनिटात पोहोचू आता. आणि बघू शकता पब्लिक बघा मित्रांनो काय आहे इकडे. बघा अख्खा ब्रिज पूर्ण पब्लिकनेच भरलाय. वरती पण बघू शकता. ठीक आहे, ते फोटोशूट वगैरे चाललाय. हे सावकाश सावकाश. खालती बघा हायवे सगळी, त्यापासून पण रोड, इकडून पण रोडच रोड. पूर्ण धुक्याने मित्रांनो, पूर्ण धुक्याने वेढलेला आहे. पूर्ण डोंगर जेवढे पण असेल, कडेकपाडी सर्व बघू शकता. गाड्या सर्व लागल्यात लाईनीमध्ये. आता 20 मिनिटात आम्ही पोचतोय. तर असेच बनून राहा आपल्या व्हिडिओ सोबत. ठीक आहे. मित्रांनो फक्त 20 मिनिटं बाकी आहेत. आता आम्ही पोहोचू थोड्या वेळात. बघू शकता पूर्ण पावसाला, आणि पावसामध्ये पूर्ण मी भिजून गेलो. हे सर्व इकडचं हे सिटी आहे इकडची. तर मित्रांनो फायनली बघू शकता आम्ही आता 7 मिनिटात पोचू. आणि बघू शकता इथूनच लांबून मित्रांनो इतका गाड्या दिसत नाही डोंगरावर. ट्रॅफिक लागलं आहे खूप, आणि खूप वेळ लागणार. आज आमचा पूर्ण टायमिंग या आमच्या ऐकरी देवीच्या दर्शनाला जाणार आहे. आणि खूप छान असा दिवस आहे. बघू शकता किती चांगला व्ह्यू आहे, शेती वगैरे सर्व घरं बाजूला.
तर मित्रांनो बघू शकता आता एकविरेच्या म्हणजे डोंगराच्या पायथ्याला होता मी इथे बघू शकता शिडीने आपल्याला वरती जायचं आहे आणि खूप छान वाटतं यार. पहिल्यांदा मी असा झूम बघितल्याने वरती होतं चांगला डोंगर एकदम दिसतोय बघा, खतरनाक इतक्या जवळून तो पण. आता माझ्यासोबत राहुल आणि ओंकार आहे. ओंकार काय तयार आहे चढायला? काय मस्त मजा येणार आहे आता वरती पायऱ्या चढायला. आता काय पाऊस गेलेला आहे. पाऊस गेला आहे, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे पाऊस गेला आहे. नाही ना लॉक केलंय. पूर्णपणे दमलेला आहे. आता बघूया आम्हाला किती वेळात दर्शन भेटतं ते. तर असेच बोलून आपल्या व्हिडिओसोबत मला काय बोललो किती वेळ लागेल अजून नाही बोललात तरी किती वाजले आता साधारण 11 वाजले चालेल, 11:15 झाले. अरे पण बघूया 2 वाजेपर्यंत भेटतात तर दर्शन घेऊन जायचंच आहे. पाऊस पण जोरदार आला आहे. हां चला मित्रांनो असेच बोलून आपल्या व्हिडिओसोबत. ठीक आहे लवकरात लवकर आपण दर्शन होऊ. कसं झालं दर्शन? फायनली दर्शन आमचं झालेलं आहे आणि बघू शकते आता फोटो काढण्यासाठी आम्ही आलो आणि खूप छान वाटतंय. आणि दर्शन पण आमचं लवकर झालं, इतका टाईम नाही लागला. जवळजवळ 2.5 तास तरी गेले असतील ना आपल्याला रांगेमध्ये उभे राहून 2.5 तास गेले. बघूया आता काही तिथून दुसरीकडे जाण्याचं प्लॅनिंग आहे, तर बघूया सक्सेस झाला तर ठीक आहे. तर मित्रांनो खरं तर आतमध्ये अलाउड नाही आहे कॅमेरा वगैरे घेऊन जायचं, तर म्हणून त्यासाठी मग मी डायरेक्ट दर्शन घेऊन बाहेर आलो. ठीक आहे तर बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो फायनली आमचं दर्शन झालं आहे आई एकविरेचं आणि खूप चांगला दिवस गेला आज. तर आता आम्ही घरी चाललो आहे आणि बघू शकता हॉटेल कारवा इथे जेवायला थांबलो आहे. एकविरे आईचा डोंगर हे बघू शकता समोर. आणि इतकी गर्दी होती ना मित्रांनो, संडेचा दिवस होता आणि खूप सारी गर्दी होती, त्याच्यामुळे थोडंसं दर्शन लेट झालं. पण इतकं पण लेट नाही झालं, आपल्याला फटाफट दर्शन मिळालं आई एकविरेच्या आशीर्वादाने. आणि परत येण्याची इच्छा आहे, बघूया आता. ठीक आहे चला तर मग आता घरी जायची वेळ झाले आणि मी आता
राहुल आणि ओमकार येतो त्यांची वाट बघतो. तर तुम्हाला आजचा आई एकविरेचं दर्शन तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअरसुद्धा करा व्हिडिओ, जेणेकरून आपल्या चॅनलला सपोर्ट होईल. ठीक आहे. लवकर या. हा एक क्षण चांगला आहे. पावसाळ्यातून आई एकविरेचं दर्शन घ्यायला खूपच छान एकदम निसर्गरम्य वातावरण असतं. ठीक आहे. चला तर मग आता थेट भेटूया नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. चला.